नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गंमत विज्ञानाची इयत्ता 7वी कार्यपुस्तिका यामध्ये आज आपण 16वा पाठ नैसर्गिक संपत्ती यामधील कृती बघणार आहोत. सुरुवात करूया कृतींना. खालील परिच्छेद वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ कसे बनतात? सुरुवातीला आपण परिच्छेद वाचून घेऊ. कृतीला सुरुवात करूया. खालील परिच्छेद वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ कसे बनतात? ज्या क्षेत्रात प्राणी आणि वनस्पतींचे मृत अवशेष, ज्या सेंद्रिय वस्तू म्हणतात, त्या जमिनीत पुरल्या जातात आणि कोळसा तयार होतो, तेव्हा या जीवास जमिनीत पुरून त्यावर माती लोटली जाते. ते प्राण्यांकडून खाल्ले जात नाही. त्यांना बॅक्टेरिया सडवितो. त्यामुळे सेंद्रिय वस्तू प्रमाणात तयार होऊन त्याचे रूपांतर नंतर कोळशात होते. दाबामुळे त्यातील पाणी निघून जाऊन कार्बन राहतो. कोळशात कार्बन मुख्य असल्याने जैवरासायनिक पद्धतीने लाकडाचे रूपांतर हळूहळू कोळशात होत असते. याला कार्बोनायझेशन असे म्हणतात. याच प्रणालीनुसार समुद्रात पेट्रोलियम पदार्थ तयार होतात. पेट्रोलियम हे सूक्ष्म परिपूर्ण जीवापासून बनते. त्यास सूक्ष्म जीवाणू म्हणतात, जे समुद्र आणि महासागराच्या पृष्ठभागाशी आढळतात. सूक्ष्म जीवाणूंच्या शरीरात तेलाचे लहान द्रवबिंदू असतात. त्याच्या शरीरातील तेलाचे विविध रूपात परिवर्तन होऊन पेट्रोलियम पदार्थ तयार होतात. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सजीवांच्या मृत शरीरापासून तयार होतात. त्यांना जीवाश्म इंधन म्हणतात. आता आपण उतारा वाचलेला आहे. यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहू. 1. कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ कोठे आढळतात? कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ समुद्राच्या पृष्ठभागाच्या तळाशी आढळतात. 2. वरील परिच्छेद वाचून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात लिहा. वरील परिच्छेदावरून आपल्याला कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ हे सजीवांच्या मृत शरीरापासून तयार होतात हे समजले. प्रश्न क्रमांक 3. कोळशाच्या खाणी कुठे आहेत याबाबत आपले शिक्षक, पालक आणि मित्रांसोबत चर्चा करून त्याची माहिती मिळवा आणि लिहा. महाराष्ट्रात यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात तसेच भारतात झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या राज्यात कोळशाच्या खाणी आहेत. इथे आपल्याला जिल्ह्यात लिहायचं आहे. 4. पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी उपाय सुचवा. 1. शक्य असेल तेथे पायी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करणे. यामुळे डिझेल आणि पेट्रोल दोन्ही वाचतं. कारण कमी अंतर जर असेल तर तिथे आपल्याला वाहनाची शक्यतोवर गरज लागत नाही. त्यामुळे शक्य तिथे पायी चालत जाणे हा एक चांगला पेट्रोल डिझेल बचतीचा उपाय आहे. 2. सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर. म्हणजेच जसं आपल्याला जर लांब जायचं आहे तर आपण आपल्या वाहनाने गेल्यास आपल्याला फार लांब जाण्यासाठी इंधन सुद्धा जास्तच लागेल आणि त्याऐवजी जर सिटी बस किंवा सार्वजनिक ST याचा वापर केला तर आपलं जे इंधन आहे ते वाचेल. 5. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या लिहा. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे ते संपण्याची भीती म्हणजे भविष्यात ऊर्जा संकट उद्भवू शकते. क्रमांक 2. तुमच्या शेजारच्या 5 कुटुंबांची निवड करून ते वाहतूक आणि स्वयंपाक करण्यासाठी कोणत्या पद्धती स्वीकारतात हे खालील तक्त्यात लिहा. इथे आपल्याला तक्ता दिलेला आहे. 5 कुटुंब घ्यायचे आहेत. कुटुंबाचं नाव इथे काल्पनिक लिहिलेलं आहे मी. तुम्ही ABCD असं सुद्धा लिहू शकता किंवा अ-ब-क-ड असं सुद्धा लिहू शकता. कुटुंबातील सदस्य संख्या, वाहनांची संख्या, 1 महिन्याचा वाहन इंधनाचा खर्च, स्वयंपाकासाठी लागणारा इंधनाचा खर्च. समजा आता इथे मी काल्पनिक नाव गोळे घेतलेलं आहे तर यांच्या कुटुंबामध्ये 2 सदस्य आहेत. त्यांच्याकडे 1 वाहन आहे. त्या वाहनाचा इंधनाचा खर्च महिन्याचा 1500 रुपये आणि स्वयंपाकासाठी
सिलेंडर लागतं त्याचा खर्च 600 रुपये. कुटुंब क्रमांक 2 विचारे, सदस्य संख्या 5, वाहनांची संख्या 2, वाहनांची संख्या 2 असल्यामुळे ते 3000 रुपये खर्च आणि स्वयंपाकासाठी लागणारा खर्च 1200 रुपये. 3 कुटुंबाचं नाव डागा, सदस्य संख्या 4, वाहनांची संख्या 1 महिन्याचा इंधन खर्च 1000 रुपये, स्वयंपाकासाठी लागणारा इंधनाचा खर्च 1000 रुपये. आता इथे खर्च जो आहे, एक वाहन आहे त्यामुळे 1000 रुपये इथे आपण लिहिलेला आहे. इथे एका वाहनाचा 1500. तर हा जो खर्च आहे हा अंतरावर अवलंबून असतो. तुम्ही किती अंतर जाण्यासाठी इंधन किती लागेल हे त्यावर अवलंबून असते. 4 ओझा, सदस्य संख्या 6, वाहनांची संख्या 3, 1 महिन्याचा इंधनाचा खर्च 4000 रुपये आणि गॅस स्वयंपाकासाठी लागणारा 1800 रुपये. 5 कोफळे, सदस्य संख्या 3, वाहनांची संख्या 2, 1 महिन्याचा इंधन खर्च 2000 रुपये आणि स्वयंपाकासाठी लागणारा गॅस 800. तर या तक्त्याचं व्यवस्थित आपल्याला निरीक्षण करून पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत. या तक्त्याच्या आधारे पहिला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की कुटुंबातील सदस्य संख्या, त्यांना वाहनासाठी लागणारे इंधन आणि स्वयंपाकासाठी होणारा खर्च यावर आपले मत व्यक्त करा. या तक्त्याचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय वाटतं हे इथे आपल्याला लिहायचं आहे. कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्यास स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनात वाढ होते. वाहन चालविणाऱ्या सदस्यांची संख्या आणि अंतर यानुसार इंधन, वाहनासाठी जे इंधन लागतं त्याचा वापर वाढतो. 2 इंधनाच्या बचतीसाठी त्या कुटुंबांना तुम्ही कोणते उपाय सुचवाल? आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या ऊर्जा संकट आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी इंधन बचत करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला खालील उपाय करता येतील. 1 गॅसचा वापर काटकसरीने करणे आणि 2 सार्वजनिक वाहनांचा तसेच सायकलचा वापर करणे. क्रमांक 3 समुद्र व महासागर यातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीला आपण सागर संपत्ती म्हणतो. याचा वापर कोणकोणत्या व्यवसायासाठी केला जाऊ शकतो हे शिक्षक, पालक किंवा वर्गमित्रांशी चर्चा करून लिहा. समुद्र व महासागर याचा उपयोग खालील व्यवसायासाठी केला जाऊ शकतो. 1 मासेमारी, समुद्रातील मासे पकडून ते विकून त्यावर उदरनिर्वाह चालतो. 2 मिठागरे, खारट पाण्यापासून मीठ तयार करणे. 3 वाहतूक, सागरी मार्गातून नावेच्या सहाय्याने वाहतूक, हा सुद्धा एक सागर संपत्तीवर आधारित व्यवसाय आहे. 4 सागरी पर्यटन, समुद्रकिनारी भेट देणारे पर्यटकांपासून आर्थिक उत्पन्नात वाढ होते. दरवर्षी हजारो पर्यटक समुद्र किनाऱ्याला भेट देतात आणि त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. तेथील स्थानिक लोकांना यापासून आर्थिक उत्पन्न मिळतं. 5 शोभेच्या वस्तू बनवणे, जसं समुद्रामध्ये शंख, शिंपले हे मुबलक प्रमाणात आढळतात आणि त्यापासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात आणि त्या विकल्या जातात. क्रमांक 4 लिक्विड गोल्ड व ब्लॅक गोल्ड म्हणून कोणास ओळखले जाते? मानवी जीवनातील याचे महत्व विशद करा. खनिज तेलाला लिक्विड गोल्ड व दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखले जाते. दगडी कोळसा हा कृत्रिम धागे, अपमार्जके, प्लास्टिक बनवण्यासाठी वापरतात. तर लिक्विड गोल्ड हे पेट्रोलियम पदार्थ आहेत, त्याची गरज वाहनांमध्ये इंधन म्हणून आवश्यक आहे. लाखो वर्षापूर्वी समुद्रात राहणारे जीव जसे मासा, ऑक्टोपस, सागरी विंचू मेल्यानंतर समुद्रातील वाळूमध्ये गाडले गेले. जास्त दाब व उष्णता यामुळे त्या प्राण्यांच्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन झाले व त्यातून इंधन निर्मिती झाली. जमिनीत गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्माण झाले, यांची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 16वा पाठ नैसर्गिक साधन संपत्ती यावरील कृती बघितल्या आणि समजून घेतल्या. भेटूया पुढील कृतींसाठी पुढील व्हिडिओमध्ये. बघत रहा चॅनल टेक विद्या.
येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी.